नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत MHA-TET म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2साठी अत्यंत आवश्यक असणारा विषय म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी संबंधित असणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। चला आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, मानसशास्त्र म्हणजे आत्मशास्त्र ही व्याख्या नाकारली गेली कारण आत्मा हे तत्वज्ञानाचे क्षेत्र आहे। आत्मा हा निरीक्षणक्षम आहे। आत्म्याचे सिद्ध करता येत नाही। आत्म्याच्या संकल्पनेचे विषय वाद नाही। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, शैक्षणिक मानसशास्त्राला शिक्षणाचे शास्त्र म्हणतात कारण रिकामी जागा। पर्याय, त्यात प्राणी व विद्यार्थ्यांवरील प्रयोग असतात। विद्यार्थी वर्तनाच्या आकलनासाठी आवश्यक पद्धतशीर माहिती शिक्षकांना पुरविते। वर्गामध्ये काय केले पाहिजे याच्यात सुचना शिक्षकांना येते। त्यांची मांडणी मानसशास्त्रज्ञांनी केली आहे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विद्यार्थी वर्तनाच्या आकलनासाठी आवश्यक पद्धतशीर माहिती शिक्षकांना पुरविते। प्रश्न क्रमांक 3, मानवी मनाचा किती टक्के भाग अबोध अवस्थेत असतो? पर्याय आहे 80, 70, 10, 50। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 80। इसवी सन 1896 मध्ये मानसशास्त्राचा पहिला ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहे अरिस्टॉटल, हर्बर्ट, प्लेटो आणि स्किनर। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हर्बर्ट। प्रश्न क्रमांक 5, सायको आणि लोगोस हा शब्द सायकोलॉजी हा शब्द सायको आणि लोगोस या 2 शब्दांपासून तयार झालेला आहे। पर्याय आहे ग्रीक, लॅटिन, रोमन आणि संस्कृत। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ग्रीक। प्रश्न क्रमांक 6, प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोण आहे? पर्याय अरिस्टॉटल, विल्यम जेम्स, विल्यम वुंट, J.B. वॅटसन। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विल्यम वुंट। प्रश्न क्रमांक 7, अवबोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या रिकामी जागा यांनी केली आहे। पर्याय आहे वॅटसन, मॅकडुगल, ल्युटियल आणि फ्राइड। त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फ्राइड। प्रश्न क्रमांक 8, पठारावस्थेचेच कारण खालीलपैकी नाही। पर्याय आहे अभिरुची कमी, कंटाळा, कौशल्याचा कठीण भाग असल्यास, प्रगती खुंटते, चुकीच्या सवयी। पर्याय आहे अ व ब, ड व क, फक्त ड यापैकी नाही। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही। प्रश्न क्रमांक 9, अध्ययन प्रक्रियेच्या स्वरूपात खालील घटकांचा समावेश होत नाही। पर्याय आहे उद्दिष्ट, प्रेरणा, विश्लेषण, शोधन। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विश्लेषण। प्रश्न क्रमांक 10, शैक्षणिक मानसशास्त्र हे रिकामी जागा आहे। पर्याय आहे वर्णनात्मक, उपयोजनात्मक, वास्तववादी, वरील सर्व। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उपयोजनात्मक। प्रश्न क्रमांक 11, अध्ययनात कसे बदल घडतात? पर्याय आहे तुरळक, कायमस्वरूपी, अशाश्वत, वरील सर्व। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कायमस्वरूपी। प्रश्न क्रमांक 12, अध्ययन ही रिकामी जागा चालणारी प्रक्रिया आहे। पर्याय आहे सतत, अखंडित, आजीवन, वरील सर्व। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व। प्रश्न क्रमांक 13, अध्ययनातील बदल रिकामी जागा असतात। पर्याय आहे कायमस्वरूपी, प्रगती सूचक, 1 व 2 यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 व 2। प्रश्न क्रमांक 14, ज्यामुळे जीव विशिष्ट कृती करण्यास उद्दीपित होतो त्यांना काय म्हणतात? पर्याय काय प्रयोजक, उद्दीपक, साधना, 1 व 2। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उद्दीपक। या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।